आबांचं पार्थिव तासगावात आणण्यात आलेलं आहे। दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। भिलवडी नाक्यापासून अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। मार्केट यार्डात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहेत। आबांवर प्रेम करणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या प्रामाणिक राज्यकर्त्यांचा एक उदाहरण असणाऱ्या आबांवर काही वेळाने अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र आबा गेले महाराष्ट्रातल्या समंजस अशा राजकारणाची ओळख असणाऱ्या अनेक विरोधात कार्यकर्त्यांनाही आबा जाणं हे दुःख पचवणं जड जात आहे। वयोवृद्ध कार्यकर्ते असतील, मतदारसंघातला प्रत्येक माणूस असेल, या घटनेनं खरं तर व्यथित झाला आहे। ज्या क्षणापासून ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात धक्कादायक बातमी समजली जाते, कारण आर पाटील हे असं एक नाव होतं की अनेक अस्थिर प्रसंगातही ठामपणे राहणं, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची सच्चेपणा, त्यांची निर्णय घेण्याची जी क्षमता होती, यामुळे आबा हे प्रत्येकासाठी शेवटपर्यंत आबा म्हणूनच राहिले होते। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून, थेट आहेत प्रणव पोळेकर यांनी घेतलेला आढावा पाहूया सुरुवातीला। तासगावच्या याच भिलवडी नाक्यापासून थोड्याच वेळात आर पाटलांची अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होणार आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत आणि आबावर प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत। खरं तर या ठिकाणी रथ जो आहे तो ठेवण्यात आला। या रथावरनंच आबांचं पार्थिव तासगावमध्ये फिरवलं जाणार आहे आणि तिथूनच मार्केट यार्ड परिसरामध्ये जिथे आबा सांगलीमध्ये तासगावमध्ये आले की त्या कार्यालयात बसायचे, त्या कार्यालयात आबांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आणि तिथून आमच्या मूळ गावी अंजनी या आहे त्या ठिकाणी जे आहे त्या आबांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। व्हिडिओ जर्नल दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, सांगली। अंजनीतलं वातावरण, तासगावमधलं वातावरण, सांगलीतलं वातावरण आणि महाराष्ट्राचंही वातावरण शोकाकुल असंच झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून संपर्कात। रवींद्र, अंत्ययात्रेला आता काही वेळातच सुरुवात होईल, पार्थिव तासगावात आणण्यात आलंय, शोकाकुल वातावरण आहे, काय सांगाल? तासगाव येथील बेलवडी नाका परिसरामध्ये आबांचं पार्थिव देह आणण्यात आलेलं आहे। थोड्या वेळातच अंत्ययात्रेला सुरुवात होईल। अंत्ययात्रा ही बेलवडी नाका तिथून तासगावचं गणपती मंदिर पासून ते शिवाजी पुतळा ते मार्केट यार्ड परिसर या ठिकाणी अंत्ययात्रा होईल। मार्केट यार्ड परिसरामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर अंजनी या गावी अंत्यविधी करण्यात येणार आहे। शेकडो कार्यकर्ते आबाप्रेमी हे तासगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि साश्रूपूर्ण नयनांनी आबांना शेवटचं दर्शन हे लोक घेत आहेत। नक्कीच रवींद्र, आपण पाहतोय आता कार्यकर्त्यांची जसजशी बातमी ही समजली तसतशी काल दुपारपासूनच रीग लागलेली आहे सांगलीमध्ये। आता पार्थिव तासगावात आणण्यात आलेला आहे। मार्केट यार्डपासून त्यांच्या कार्यालयापासून अंजनीपर्यंतचा हा प्रवास सुरू होणार आहे। कार्यकर्त्यांच्या भावना कशा पद्धतीने आहेत, काय सांगाल? कार्यकर्ते पूर्ण शोकाकुल आहेत, कारण की सर्वसामान्यांचा आधारस्तंभ, दुष्काळग्रस्तांचा पाठीराखा अशी आबांची ओळख होती। त्यामुळे संपूर्ण पोरकेपणा हा कार्यकर्त्यांना जाणवतोय आणि त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आबांच्या निधनाच्या बातमीनंतर हे पूर्ण कार्यकर्ते शोकाकुल झालेले आहेत, कारण की एक आपला आधार गेल्यासारखंच त्यांना जाणवतं। कारण की आबा हे नेत्यासारखं कधी राहिलेच नाहीत, सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखं सर्वसामान्य लोकांना कार्यकर्त्याच्यात मिसळणारा असा नेता होता। त्यामुळे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालंय अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे, सर्व आबा प्रेमीची भावना आहे। नक्कीच रवींद्र, जी दृश्य समोर दिसत आहेत ती मन हेलावणारी आहेत, कारण ज्या माणसांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आधार द्यायचा, अशी वयानं मोठी असणारी दिग्गज माणसंही त्यांना आपले अश्रू अनावर जाणं त्यांना कठीण होऊन बसले आहे, त्यांचा हुंदका फुटतोय। काय सांगाल या कार्यकर्त्यांच्या, ज्या ज्येष्ठ माणसांची आबांबद्दल असलेली भावना कशा पद्धतीनं व्यक्त होते? राजकारणातील वारीतील संत अशी आबांची प्रतिमा होती। आबांचं स्वच्छ चारित्र्य
आणि त्याचं कामाचा ठसा यामुळे आपण सर्वच पक्षातील कार्यकर्ते नेत्यांच्या मध्ये आबांच्या विषयी प्रेम होतं आणि त्यामुळेच आबांचे हे अनुयायी शेकडो लाखो अनुयायी आहेत आणि त्यामुळेच आबांच्या निधनानंतर पूर्ण शोकाकुल वातावरण आहे आणि शोकाकुल वातावरणामध्येच आता थोड्या वेळात अंत्ययात्रा सुरू होते. पण एक आपल्यातला व्यक्ती जो सर्व गोरगरिबांचा आधारस्तंभ होता, सर्वसामान्यांचा नेता होता आणि तोच आपल्यातून निघून गेलाय अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि संपूर्ण शोकाकुल वातावरणात सर्व कार्यकर्ते हे अश्रू अनावर होत आहेत त्यांना आणि आबा अमर आहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. नक्कीच तुर्तास धन्यवाद रवींद्र. आपण या संदर्भात वेळोवेळी माहिती घेतच राहू तुमच्याकडनं. तुर्तास धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.